हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस पाहिली. आज आपण ओजेनेसिस ही प्रोसेस पाहतोय. तर पॉईंट पाहतोय आपण गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसमध्ये आपण युनिसेक्सुअल ॲनिमल असल्यामुळं मेल आणि फिमेल बॉडी ही डिफरंट असल्यामुळं गॅमेट फॉर्मेशन हे डिफरंट बॉडीमध्ये होणार आहे. जसं आपण लास्ट लेक्चरला स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस पाहिली की ज्याच्यामध्ये एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून 4 स्पर्मॅटिड तयार होतात आणि त्याच्यानंतर स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन स्पर्मॅटोझोआमध्ये स्पर्मिओजेनेसिस या प्रोसेसमध्ये होत असतं. त्याचप्रमाणे आज आपण गॅमेटोजेनेसिस प्रोसेसमधला जो नेक्स्ट गॅमेट फॉर्मेशन जे फिमेल बॉडीमध्ये होतं, ज्याला oogenesis असं म्हटलं जातं, ही प्रोसेस आज आपण पाहणार आहोत. तर oogenesis म्हणजे काय? oogenesis इज द प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फ्रॉम प्रायमरी जर्म सेल्स की जी काय आहे डिप्लॉइड इन नेचर आहे, याला म्हटलं जातं oogenesis. म्हणजे oogenesis या प्रोसेसमध्ये हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार होणार आहे आणि हे कोणत्या सेलपासून? डिप्लॉइड सेलपासून तयार होणार आहे. आणि जी डिप्लॉइड सेल आहे तिचं नाव आहे प्रायमरी जर्म सेल्स. जसं आपण पाहिलं होतं की स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेसमध्ये 3 फेजेस आहेत, तसंच इथं oogenesis सुद्धा कंप्लीट होत असताना 3 फेज इथं काय होत असतात, तयार होत असतात. किंवा जी सेल एंट्री करणारी आहे ती 3 फेजमधून या प्रोसेसमध्ये काय होत असतं, गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस कंप्लीट होत असतं. तर ह्या 3 फेजेस कोणत्या? तर पहिली जी फेज आहे ज्याला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड नंबरला आहे ग्रोथ फेज आणि थर्ड नंबरला आहे मॅच्युरेशन फेज. तर मल्टिप्लिकेशन फेजमध्ये नेमकं काय होतं आपण थेरोटिकली पाहूया. सुरुवातीला मल्टिप्लिकेशन फेजमध्ये जी प्रायमरी जर्म सेल आहे, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजनमध्ये नंबर ऑफ सेल्स तयार होतात किंवा मिलियन्स ऑफ सेल्स तयार होत असतात आणि मिलियन्स ऑफ सेल्स जे इथं तयार होतात ज्यांना म्हटलं जातं गॅमेट मदर सेल असं म्हटलं जातं किंवा यालाच म्हटलं जातं oogonia असंही म्हटलं जातं. आता पहा, पार्टिसिपेट होणारी सेल जी डिप्लॉइड आहे त्यामुळे तयार होणारा प्रॉडक्ट सुद्धा काय असतो, डिप्लॉइड असतो, कारण इथं मायटोसिस डिव्हिजन होत असते. त्याच्यानंतर तयार झालेले जे काही डॉटर किंवा ज्याला आपण म्हणतो मदर oogonia जे तयार झालेले आहेत हे ग्रोथ फेजमध्ये येतात आणि ग्रोथ फेजमध्ये त्यांची साईज वाढते आणि साईज वाढल्यामुळं इथं त्यांना म्हटलं जातं प्रायमरी oocyte असं म्हटलं जातं. म्हणजे 2 फेज कंप्लीट झाले आणि तिसऱ्या फेजमध्ये किंवा मॅच्युरेशन फेजमध्ये 2 मियोटिक डिव्हिजन्स असतात. पहिल्या मियोटिक डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं जातं, सेकंड मियोटिक डिव्हिजनला इक्वेशनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. हे आपण स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेसमध्ये पाहिलेलं आहे. तसंच इथं सुद्धा असंच होतं की पहिल्या मियोटिक डिव्हिजनमध्ये जो काही प्रॉडक्ट तयार होतो तो कसा असतो, हॅप्लॉइड असतो. याच्यामध्ये अनइक्वल डिव्हिजन होत असतं आणि पुढे सेकंड मियोटिक डिव्हिजन हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा काय होतं, अनइक्वल डिव्हिजन्स तयार होतं. आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून नेमकं ही प्रोसेस कशी होती हे पाहूया. तर पहा, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या प्रोसेसमध्ये ज्या सेलची एंट्री होत असते त्या सेलचं नाव इथं काय आहे, प्रायमरी जर्म सेल्स. म्हणजे जी सेल या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे त्याला म्हटलं जातं प्रायमरी जर्म सेल्स. आता प्रायमरी जर्म सेल ही सेल कुठं असते, तर नेमकं oogenesis ही प्रोसेस ओव्हरीमध्ये होत असते. oogenesisची प्रोसेस ही मुलगी जन्माला यायच्या आधीच म्हणजेच एम्ब्रॉनिक कंडिशनमध्येच oogenesisची प्रोसेस काय झालेली असते, स्टार्ट झालेली असते. त्यामुळे प्रायमरी जर्म सेल्स जसं आपण ओव्हरीच्या डेव्हलपमेंटल स्ट्रक्चर या टॉपिकमध्ये पाहिलं होतं की ओव्हरी तयार होत असताना एक फिक्स नंबर ऑफ काय असतो, प्रायमोडियल जर्म सेल्स असतात आणि मॅच्युरिटीपर्यंत त्याचं कन्व्हर्जन प्रायमरी फॉलिकलमध्ये होतं. त्याच्यानंतर सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल आणि ग्राफाईन फॉलिकल तयार होत असतं. ही प्रोसेस आपण पूर्ण पाहिलेली आहे. म्हणजेच oogenesis ही प्रोसेस एम्ब्रॉनिक कंडिशनपासून काय झालेली असते, स्टार्ट झालेली असते. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये आपण सांगितलं होतं की जे काही मेल गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आहे आफ्टर मॅच्युरिटी काय होत असते, स्टार्ट होत असते. आणि ही प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी हायपोथॅलॅमसकडून स्टिम्युलेशन आल्यानंतरच ही प्रोसेस काय होत असते, स्टार्ट होत असते. पण oogenesisच्या बाबतीमध्ये एम्ब्रॉनिक कंडिशनमध्येच काय होत असतं, ही प्रोसेस स्टार्ट झालेली असते. तर या प्रोसेसमध्ये एंट्री करणाऱ्या सेलचं नाव आहे प्रायमरी जर्म सेल. आणि प्रायमरी जर्म सेल्स नेहमी यांच्यामध्ये काय असतं, 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. म्हणजेच 2n नंबर हा काय असतो इथं मेंटेन असतो. त्याच्यानंतर पहा, प्रायमरी जर्म सेल्समध्ये रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं आणि या रिपीटेड मायटोटिक डिव्हिजनमध्ये काय होतात, मिलियन्स ऑफ
गॅमेटिक मदर सेल्स तयार होतात. म्हणजे गॅमेट तयार करणारे जे सेल आहे ज्याला म्हटलं जातं गॅमेटिक किंवा गॅमेट मदर सेल. म्हणजे इथं आपण 2 मायटॉटिक डिव्हिजन दाखवल्या. या 2 मायटॉटिक डिव्हिजनमध्ये एका सेलपासून 2 सेल तयार झाल्या आणि 2 सेलपासून 4 सेल्स तयार झाल्या. इथं यांना गॅमेट मदर सेल असं म्हटलं जातं किंवा यांनाच म्हटलं जातं ओगोनिया. ओगोनिया. आता ओगोनिया ही सुद्धा काय राहत असते, डिप्लॉइड कंडिशन राहत असते. म्हणजेच 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ही जी फेज आहे या फेजला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज किंवा फर्स्ट फेज असं म्हटलं जातं. मल्टिप्लिकेशन फेज किंवा फर्स्ट फेज ऑफ ओजेनेसिस. त्याच्यानंतर पुढे तयार झालेले ओगोनिया हे कशामध्ये जातात, सेकंड फेजमध्ये जातात. ही जी सेकंड फेज आहे ज्याला म्हटलं जातं ग्रोथ फेज असं. ग्रोथ फेजमध्ये नेहमी काय होत असतं सांगितलं की सेलची साईज वाढते. सेलची साईज का वाढते, कारण इथं काय होतं, ॲक्युमुलेशन ऑफ फूड मटेरियल ही प्रोसेस होते. त्याच्याचबरोबर या सेलमध्ये ज्या काही सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज आहेत की ज्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी बॉडी आहे, अशा सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीजची काय होत असते, संख्या वाढत असते. इथं त्यांना ग्रोथ फेजमध्ये सेकंड फेज जी आहे ज्याला म्हटलं जातं ग्रोथ फेज. आणि या ग्रोथ फेजमध्ये तयार होणारी जी सेल आहे की ज्याचा काय झालेला आहे, व्हॉल्यूम वाढलेला आहे, साईज वाढलेला आहे, इथं त्यांना म्हटलं जातं प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte. तर पहा प्रायमरी oocyte सुद्धा काय आहे, डिप्लॉइड नेचर आहे. म्हणजे 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स या सेलमध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. पुढं आता ही जी ग्रोथ फेज आहे याला जर रेस्टिंग फेज असं म्हटलं जातं. ज्या सेलची मायटॉटिक डिव्हिजन इथं कंप्लीट झालेली आहे ती सेल्स या ग्रोथ फेजमध्ये काय करत असते, एंट्री करत असते. जेव्हा या सेलची ग्रोथ कंप्लीट होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, प्रायमरी oocyte असं म्हटलं जातं. प्रायमरी oocyte तयार झाल्यानंतर हा जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे हा मॅच्युरेशन फेजमध्ये जातो. त्यामुळे 3 नंबरची जी फेज आहे ज्याला म्हटलं जातं मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये 2 मियोटिक डिव्हिजन येतात. मियोटिक डिव्हिजन फर्स्ट आणि मियोटिक डिव्हिजन सेकंड. म्हणजे इथं प्रायमरी oocyte मियोटिक डिव्हिजनमध्ये एंट्री करतो आणि जेव्हा मियोटिक डिव्हिजनमध्ये एंट्री करतो तेव्हा या डिप्लॉइड सेलचं कन्वर्जन 2 हॅप्लॉइड सेलमध्ये होतं. म्हणजे डिप्लॉइड सेल इज डिवायडेड इंटू 2 हॅप्लॉइड सेल. आता तयार होणारी जी हॅप्लॉइड सेल आहे त्याच्यामध्ये एक मोठी सेल तयार होत असते आणि एक छोटी सेल तयार होत असते. आता पहा हे जे सेलचं स्ट्रक्चर जे हॅप्लॉइड तयार होतं याला म्हटलं जातं सेकंडरी oocyte असं म्हटलं जातं. सेकंडरी oocyte. आणि त्याच्यानंतर जी छोटी सेल तयार झालेली आहे त्याला म्हटलं जातं फर्स्ट पोलार बॉडी. फर्स्ट पोलार बॉडी. मुद्दा असा आहे की इथं अनइक्वल डिव्हिजन किंवा 2 सारख्या सेल का तयार होत नाही, तर इथं काय होतं, पहिल्यांदा सुरुवातीला न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होणं अपेक्षित आहे. पण इथं सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं पण सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन हे अनइक्वल होतं. अनइक्वल सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनमुळे दोन्ही सेलची साईज ही काय होत असते, बदलते. त्यामुळे जी काही मोठी सेल तयार झालेली आहे ज्याला म्हटलं जातं सेकंडरी oocyte असं म्हटलं जातं आणि जी लहान सेल तयार झालेली आहे याला म्हटलं जातं फर्स्ट पोलार बॉडी. आता पहा इथं काय झालेलं आहे, मियोसिस फर्स्ट झालेलं आहे. मियोसिस फर्स्ट. आता मियोसिस फर्स्ट ही काय आहे, रिडक्शनल डिव्हिजन आहे. त्यामुळे इथं तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे जो डिप्लॉइड नंबर आहे तो इथं काय झाला, हॅप्लॉइड नंबर झाला. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, हॅप्लॉइड स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. गॅमेट फॉर्मेशनमध्ये डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड स्ट्रक्चर तयार होत असतं ज्याला काय म्हटलं जातं, गॅमेट फॉर्मेशन असं म्हटलं जातं. तर इथं ही पहिली मियोटिक डिव्हिजन काय झाली, कंप्लीट झाली. इथंपर्यंत आपण थेरॉटिकली सुद्धा पाहिलेलं आहे. ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितलं होतं की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जेव्हा 14वा दिवस येतो आणि या 14व्या दिवशी जेव्हा इस्ट्रोजनची लेवल ही हाय असते तेव्हा पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझममध्ये LH हार्मोनचं सिक्रिशन होतं आणि LH हार्मोनच्या सिक्रिशनमुळे काय होत असतं, ओव्हुलेशन होत असतं. म्हणजे ओव्हरीमधून बाहेर येणारा जो काही फिमेल गॅमेट आहे तो कोणत्या कंडिशनमध्ये असतो, सेकंडरी oocyte कंडिशनमध्ये असतो. तर इथं सेकंडरी oocyte
अगेन कशामध्ये जात असतात, सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये जात असतात. पण इथं सेकंड मियोटिक डिव्हिजन काय होत नाही, कंप्लीट होत नाही. सेकंडरी मियोटिक डिव्हिजनमध्ये मियोटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय होत असतं, दोन अनइक्वल सेल्स तयार होतात, एक मोठी सेल आणि त्याच्यानंतर एक छोटी सेल. जी मोठी सेल तयार झालेली आहे ज्याला म्हटलं जातं एग किंवा ओव्हम असं म्हटलं जातं, आणि त्याच्यानंतर जी दुसरी सेल तयार होते याला म्हटलं जातं सेकंड पोलार बॉडी. सेकंड पोलार बॉडी. तर पहा याचाच अर्थ सेकंड ही जी आहे ही काय आहे, मियोसिस सेकंड आहे. मियोसिस सेकंड. मियोसिस सेकंड मध्ये काय झालं, जो काही सेकंडरी ऊस आहे की जो का असा आहे हॅप्लॉइड नंबर आहे, म्हणजेच याच्यामध्ये 23 नंबर ऑफ क्रोमोझोम आहे. परत याच्यामध्ये काय होतं, मियोटिक डिव्हिजन होते, म्हणजेच रिडक्शन डिव्हिजन होते, आणि या रिडक्शन डिव्हिजनमध्ये दोन अनइक्वल साईजच्या सेल्स तयार होतात. याच्यामध्ये जी मोठी सेल आहे ज्याला म्हटलं जातं एग किंवा ओहम, आणि आपण जो पॉईंट पाहतोय oogenesis. oogenesis या प्रोसेसमध्ये फायनल प्रोडक्ट काय आहे, फिमेल गॅमेट, आणि या फिमेल गॅमेटला एग किंवा काय म्हटलं जातं, ओहम म्हटलं जातं. इथं जी छोटी सेल तयार झालेली आहे ज्याला म्हटलं जातं सेकंड पोलार बॉडी असं म्हटलं जातं. तर पहा ॲक्च्युली आपण इथंपर्यंत पाहिलं होतं की जेव्हा ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितलं की प्रायमोडियल सेलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल आणि ग्राफाईड फॉलिकल तयार होतो, तेव्हा 14व्या दिवशी ग्राफाईड फॉलिकल रप्चर होतं, आणि ग्राफाईड फॉलिकलमधून जो काही एगचा जो काही कंडिशन बाहेर येत असते किंवा जे स्टेट बाहेर येत असते ज्याला म्हटलं जातं सेकंडरी ओसाइड. इथं आपण सांगितलं की सेकंडरी ओसाइडमध्ये सेकंड मियोटिक डिव्हिजन होतं, पण ही जे सेकंड मियोटिक डिव्हिजन आहे, सेकंड मियोटिक डिव्हिजन ही हाफ कम्प्लिटेड इन ओव्हरी आणि हाफ ही आफ्टर फर्टिलायझेशन होत असते. म्हणजे मेटाफेज पर्यंत जे काही मियोटिकची डिव्हिजन आहे ही ओव्हरीमध्ये कंप्लीट होत असते, आणि इथं ही फेज काय होत असते, अरेस्ट होत असते किंवा कंप्लीट होत नाही. कारण इथं काय असतं, सेंट्रिओलचा लॅक असतो. कारण जे फिमेल गॅमेट तयार होणार आहे याच्यामध्ये काय आहे, सेंट्रिओल किंवा जी प्रायमरी जर्म सेल आहे याच्यामध्ये सेंट्रिओल हे काय असणार आहे, ॲब्सेंट असणार आहे. त्यामुळे इथे मियोसिस सेकंड कंप्लीट होत नाही. मियोसिस सेकंड कंप्लीट होण्यासाठी म्हणजेच फिमेल गॅमेट तयार होण्यासाठी फर्टिलायझेशनची गरज असते. गॅमेटोजेनेसिसचा पॉईंट संपल्यानंतर आपण फर्टिलायझेशन पाहणार आहोत. ॲक्च्युली आपल्याला हे माहिती आहे फर्टिलायझेशन म्हणजे काय, ज्याला म्हटलं जातं युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट. म्हणजेच सेकंडरी ओसाइड तयार झाल्यानंतर जो फॉलोपियन ट्यूबमध्ये गेला आणि ज्यानंतर स्पर्मची एंट्री ही फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये होते, आणि फिमेल जेनायटल ट्रॅक म्हणजेच वजाना थ्रू युटेरस आणि युटेरस थ्रू फॉलोपियन ट्यूबमध्ये जेव्हा स्पर्म येत असतात तेव्हा या स्पर्म आणि एगच्या इंटरॅक्शनमुळे काय होत असतं, स्टिम्युलेशन मिळत असतं सेकंडरी ओसाइडला, आणि सेकंडरी ओसाइडला स्टिम्युलेशन मिळाल्यामुळं पुढची जी मियोटिक सेकंड डिव्हिजन जी आहे ती काय होते, कंप्लीट होते. आणि म्हणजेच याचा अर्थ असा होतो की फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये फिमेल गॅमेट काय होत असतात, तयार होत असतात. म्हणजेच मियोसिस सेकंड हे आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं, कंप्लीट होतं. म्हणजेच याचाच अर्थ फर्टिलायझेशनमुळे काय होत असतं, फिमेल गॅमेट तयार होत असतं. इथं आपलं oogenesis ही प्रोसेस कंप्लीट झाली की ज्याच्यामध्ये मी काय सांगितलं की याच्यामध्ये 3 फेज आहेत. कोणत्या 3 फेज, पहिली जी फेज आहे ज्याला मल्टिप्लिकेशन फेज म्हटलं जातं, सेकंड फेजला ग्रोथ फेज म्हटलं जातं, थर्ड फेजला मॅच्युरेशन फेज म्हटलं जातं. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये नंबर ऑफ सेल्स काय होत असतात, इथं वाढतात किंवा इन्क्रीज होतात, की इथं जी प्रोसेस होते ज्याला मायटोसिस प्रोसेस असं म्हटलं जातं. या मायटोसिस प्रोसेसमध्ये मिलियन्स ऑफ काय तयार होत असतात, गॅमेटिक मदर सेल्स तयार होत असतात किंवा गॅमेट फॉर्मेशन करणाऱ्या मदर सेल्स तयार होत असतात. तिथं त्यांना oogonia असं म्हटलं जातं. ओगोनियामध्ये मायटोटिक कंडिशन संपल्यानंतर किंवा डिव्हिजन संपल्यानंतर काय होत असतं, ग्रोथ फेजमध्ये एंट्री करतात. ग्रोथ फेजला रेस्टिंग फेज म्हटलं जातं. इथं सेलचा व्हॉल्यूम वाढतो, साईज वाढते, सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलची संख्या सुद्धा वाढते. इथं त्यांना प्रायमरी ओसाइट असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये डिप्लॉइड नंबर कॉन्स्टंट आहे. पुढं प्रायमरी ओसाइट जेव्हा मॅच्युरेशन फेजमध्ये एंट्री करतात तेव्हा त्यांच्यामध्ये 2 मियोटिक डिव्हिजन होतात. पहिल्या मियोटिक डिव्हिजनमध्ये सेकंडरी ओसाइट तयार होतो आणि पहिली पोलार बॉडी तयार होत असते. याला अनइक्वल डिव्हिजन असं म्हटलं जातं. सेकंडरी ओसाइट तयार झाल्यानंतर नेक्स्ट मियोटिक डिव्हिजन ही मेटाफेज पर्यंत ओव्हरीमध्ये कंप्लीट होते. रिमेनिंग जी प्रोसेस आहे ही आफ्टर फर्टिलायझेशन काय होत असते, कंप्लीट होत असते. तर या सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये जे काही अनइक्वल डिव्हिजन झालं त्याच्यामध्ये एग तयार झाला किंवा ओव्हम तयार झालं, याला फिमेल गॅमेट असं म्हटलं जातं. आणि याच्यानंतर काय तयार होतं, सेकंड पोलार बॉडी तयार होत असते. तर पहा इथं जी फर्स्ट पोलार बॉडी तयार झालेली आहे ही फर्स्ट
फर्स्ट पोलार बॉडी सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये काय करत नाही, एंट्री करत नाही. त्यामुळे याचं इथं डिव्हिजन दाखवलेलं नाही. तर सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये एंट्री फक्त कोणाची आहे, सेकंडरी ओसाइटची आहे. म्हणजेच इथं आपण स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये स्पर्मचं प्रोडक्शन आणि oogenesis प्रोसेसमध्ये हॅप्लॉइड फिमेल गॅमेट याचं प्रोडक्शन पाहिलेलं आहे. म्हणजे गॅमेटोजेनेसिस प्रोसेस इथं काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आपण या oogenesis प्रोसेसमध्ये तयार झालेलं एग किंवा ओहम याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत डायग्रामॅटिकली. पहा, तयार झालेला एग किंवा ओहम हा कसा आहे, हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. त्याच्याच बरोबर तयार झालेलं स्ट्रक्चर हे कसं आहे, इमोटाईल आहे. म्हणजेच किंवा याला नॉन मोटाईल असंही म्हटलं जातं. म्हणजे हॅप्लॉइड नॉन मोटाईल जे स्ट्रक्चर आहे ज्याला काय म्हटलं जातं, फिमेल गॅमेट असं म्हटलं जातं. जेव्हा आपण ओव्हरीची स्ट्रक्चर पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये ग्राफाईन फॉलिकलचं स्ट्रक्चर पाहिलं, त्या ग्राफाईन फॉलिकलच्या स्ट्रक्चरमध्ये ॲक्च्युली आपण एगचं स्ट्रक्चरसुद्धा काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. आता फक्त ते काय करूया, रिवाइज करूया. तर सेकंडरी ओसाइट जो तयार झालेला आहे, सेकंडरी ओसाइटमध्ये सेकंड मियोटिक डिव्हिजन झालं आणि फिमेल गॅमेट तयार झालं. हे जे तयार झालेलं फिमेल गॅमेट आहे त्याला काय म्हटलं जातं, एग असं म्हटलं जातं. आता जनरली एग म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की या एगवरती एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग असतं आणि ज्याला काय म्हटलं जातं, हार्ड प्रोटेक्टिव्ह कवरिंग, ज्याला म्हटलं जातं शेप. पण जे तयार झालेलं फिमेल गॅमेट आहे इथं काय आहे, जे हार्ड प्रोटेक्टिव्ह कवरिंग ज्याला म्हटलं जातं शेल, हे काय आहे, ॲब्सेंट आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, क्लिडॉइक असंही म्हटलं जातं, क्लिडॉइक एग असंही म्हटलं जातं. आता हा एग आहे त्यामुळे इथं यॉर्कचं प्रमाण हे काय आहे, फार कमी आहे. म्हणून या एगला म्हटलं जातं मायक्रोलेसिथल एग असंही म्हटलं जातं की त्याच्यामध्ये यॉर्क मटेरियल हे काय आहे, फार कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे या एगवरती शेल ॲब्सेंट आहेत म्हणून याला क्लिडॉइक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथं यॉर्कचं प्रमाण कमी आहे म्हणून याला मायक्रोलेसिथल असंही म्हटलं जातं. तयार झालेलं स्ट्रक्चर हे कसं आहे, हॅप्लॉइड आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये काय आहे, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोमचा सेट प्रेझेंट आहे. म्हणजे 23 क्रोमोझोम्स प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ते कसं आहे, नॉन मोटाईल आहे. हॅप्लॉइड नॉन मोटाईल आहे. म्हणजे स्वतःहून याची काय होत नाही, हालचाल होत नाही किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोकोमोटरी ऑर्गन काय नाही आहे, प्रेझेंट नाही. जसं आपण स्पर्मचं प्रोडक्शन पाहिलं की ज्याच्यामध्ये स्पर्मच्या स्ट्रक्चरमध्ये आपण सांगितलं गेला हेड रिजन आहे, नेक रिजन, मिडल पीस आणि लोकोमोटरी ऑर्गन म्हणून काय प्रेझेंट आहे, टेल रिजन प्रेझेंट आहे. त्यामुळे स्पर्म इजॅक्युलेशन प्रोसेस नंतर काय करत असतो, वजाना थ्रू युटेरस आणि त्याच्यानंतर फॉलोपियन डक्टमध्ये जात असतो. पण हा जो एग आहे हा नॉन मोटाईल असल्यामुळं काय होत असतं, तो पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये ओव्युलेशन प्रोसेसमध्ये पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये काय होत असतो, येत असतो आणि त्याच्यानंतर फॉलोपियन ट्यूबमध्ये त्याला घेऊन जाण्याचं काम हे फिमरी करत असतात. आणि या फॉलोपियन ट्यूबला जे काही इंटरनल लाइनिंग आहे ज्याला म्हटलं जातं सिलिएटेड इपिथेलियल सेल्स, ह्या सिलिएटेड इपिथेलियल सेलच्या पुशिंग मुवमेंटमुळं हा जो एग आहे तो कुठे जात असतो, अँप्युलर रिजनमध्ये जात असतो. याची जी साईज आहे ही 0.1 mm ठीक इतकी काय आहे, साईज आहे. आता आपण याचं डायग्रामॅटिक स्ट्रक्चर पाहूया. तर हे जे तयार झालेलं जे फिमेल गॅमेट आहे, ही फिमेल गॅमेट म्हणजे एक प्रकारची सेल आहे. सेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. न्यूक्लियसला सराउंडिंग काय असणार आहे, सायटोप्लाझम असणार आहे. या एगला जे एग मेम्ब्रेन आहे, इथं एग मेम्ब्रेन आहे. एग मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं, व्हाईट लाईन मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. व्हाईट लाईन मेम्ब्रेन. या एगच्या स्ट्रक्चरमध्ये जो काही सायटोप्लाझम प्रेझेंट आहे त्याला इथं ओप्लाझम असं म्हटलं जातं. ओप्लाझम. त्याच्यानंतर या सेलमध्ये जो काही न्यूक्लियस प्रेझेंट आहे तो एका बाजूला असतो म्हणून याला काय म्हटलं जातं, इसेंट्रिक न्यूक्लियस असंही म्हटलं जातं. हा जो न्यूक्लियस आहे त्याला इथं म्हटलं जातं जर्मिनल वेसिकल. जर्मिनल वेसिकल. इथपर्यंत स्ट्रक्चर आपल्याला इझी सांगता येतं की याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम जो आहे त्याला ओप्लाझम म्हटलं जातं, सायटोप्लाझमची बाउंड्री आहे ज्याला म्हटलं जातं व्हाईट लाईन मेम्ब्रेन. आता पहा,
जेव्हा ओव्हरीची डेव्हलपमेंट होत असते तेव्हा सेकंडरी ओसाइड तयार झालेला आहे. सेकंडरी ओसाइड हा ग्राफाइन फॉलिकलमध्ये प्रेझेंट आहे. ग्राफाइन फॉलिकलचं जेव्हा स्ट्रक्चर तयार होत असतं तेव्हा या ग्राफाइन फॉलिकलमध्ये वेगवेगळ्या काय असतात, कवरिंग प्रेझेंट असतात. ह्या कवरिंगवरून आपण एकचं सुद्धा कवरिंग काय करू शकतो, सांगू शकतो. तर व्हाईट लाईन मेम्ब्रेन फर्स्ट मियोटिक डिव्हिजनमध्ये आपल्याभोवती एक कवरिंग तयार करतं किंवा एक लेअर फॉर्म करतं, ज्याला म्हटलं जातं झोना पेल्युसिडा. म्हणजे हा जो लेअर आहे ज्याला म्हणता येईल झोना पेल्युसिडा. पुढे झोना पेल्युसिडा आणि व्हाईट लाईन मेम्ब्रेन यांच्यामध्ये जी स्पेस आहे या स्पेसला म्हटलं जातं पेरी व्हाईट लाईन स्पेस. पेरी व्हाईट लाईन स्पेस. आता या पेरी व्हाईट लाईन स्पेसमध्ये नेमकं कोण प्रेझेंट आहे, पोलार बॉडी प्रेझेंट आहे. पोलार बॉडी. झोना पेल्युसिडा नंतर ग्रॅन्युलोसा सेल्स पासून तयार झालेल्या ज्या काय आहेत, रॅडिएटिंग सेल्स आहेत, यांना म्हटलं जातं कोरोना रॅडिएटर. ह्या ज्या सेल्स आहेत त्यांना इथे म्हटलं जातं कोरोना रॅडिएटर. तर पहा, या एगच्या स्ट्रक्चरमध्ये आपण काय पाहिलं, या एगला स्वतःचा असा न्यूक्लियस आहे, त्याला इथं जर्मिनल वेसिकल असं म्हटलं जातं. जो सायटोप्लाझम आहे त्याला प्लाझम असं म्हटलं जातं. या एगच्या स्ट्रक्चरवरती जे कवरिंग प्रेझेंट आहे याच्यामधलं पहिलं जे कवरिंग आहे ज्याला व्हाईट लाईन मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. सेकंड नंबरचं जे कवरिंग आहे ज्याला झोना पेल्युसिडा असं म्हटलं जातं. आणि थर्ड नंबरचं जे कवरिंग आहे जे रेडिएटिंग फॉर्ममध्ये आहे ज्याला कोरोना रॅडिएटर असं म्हटलं जातं. म्हणजे इथं आपलं काय झालेलं आहे, एगचं स्ट्रक्चर कंप्लीट झालेला आहे. म्हणजे गॅमेट फॉर्मेशनमध्ये तयार झालेला जो काही एग आहे ज्याला फिमेल गॅमेट म्हटलं जातं किंवा स्ट्रक्चर ऑफ ओव्हम म्हटलं जातं. हा जो पॉईंट आहे हा एक्झाम पॉईंटसाठी आपल्याला फार महत्त्वाचा आहे की जिथं आपल्याला राईट द स्ट्रक्चर ऑफ एग किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ओजेनेसिस असा इथं क्वेश्चन विचारला जातो. त्याच पद्धतीनं या पॉईंटवरती आपल्याला एक असा एक क्वेश्चन विचारला जातो, ॲप्लिकेबल बेस, राईट द डिफरन्स बिटवीन स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस. तर आपण आपल्या नोटबुकमध्ये डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन तयार करून ठेवायचं आहे, स्पर्म आणि एगचे डायग्राम तयार करून ठेवायचे आणि त्याच्यासोबत ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसुद्धा तयार करून ठेवायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण फर्टिलायझेशन हा पॉईंट पाहूया.